नमस्कार। तर मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर गेल्या 1-2 व्हिडिओ खाली एका ताईंची कंटिन्यू कमेंट येते की तुमचं संध्याकाळचं रुटीन दाखवा। त्या सुद्धा शिवणकाम करतात आणि तुमचं संध्याकाळचं रुटीन कसं असेल ते आम्हाला पाहायला नक्कीच आवडेल। तर चला, जास्त फार असं काही शूट केलेलं नाही, एकदम संध्याकाळची वेळ असेल, 7-7:30 वाजले असतील तेव्हापासून मी व्हिडिओची सुरुवात केली आहे। सकाळपासून तर जास्तीचं काही शूट केलंच नव्हतं, त्यामुळे व्हिडिओमध्ये दाखवायला सुद्धा जास्त काही मला क्लिप्स नव्हत्या। तर म्हटलं चला संध्याकाळचं रुटीनच शेअर करूयात आणि ज्यांना पाहिजे आहे त्यांना पाहायला सुद्धा भेटेल, त्या हिशोबानेच मी हा व्हिडिओ शूट केला होता। संध्याकाळच्या वेळेस ना जी काही माझं एनर्जी लेवल असते ना ती सकाळपेक्षा आणि दुपारपेक्षा खूपच कमी असते। जर मी दुपारी आणि सकाळी जर 100% काम करत असेल तर संध्याकाळच्या वेळेस माझं जे काही काम आहे ते 50%वरती सुद्धा नसतं, 30 ते 40%च मी ब्लाऊजचं काम करत असते। कारण की माझा एक प्रॉब्लेम आहे, जर संध्याकाळी मी काम करायला घेतलं तर माझं जे काही ब्लाऊजचं काम असेल ना ते होतच नाही। आणि जर तुम्ही पाहिलं असेल तर ब्लाऊजच्या कलरमध्ये ना खूप सारे डार्क कलर असतात आणि संध्याकाळच्या वेळेस मला चष्मा असल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही, म्हणजे एकदम सुईवरती जर पाहायचं म्हटलं तर डोळ्यांवरती ताण येतो। त्यामुळे मग संध्याकाळच्या वेळेस मी कमी शिवते आणि जर अर्जंट ब्लाऊज असेल तर मग संध्याकाळी माझं जास्तीचं काम होतं। कधी कधी या उलट पण होतं, संध्याकाळच्या वेळेस मला खूप एनर्जी येते, 12-1 पर्यंत माझं काम चालू असतं आणि रिसेंटली आता 2-3 दिवस तसंच होत आहे, 12-1 पर्यंत माझं रात्रीचं काम चालतं। जरी मशीनवरती नाही झालं तरीसुद्धा हुक, हातशिलाई, त्यानंतर मग बाकी जर छोटं मोठं काही काम असेल कटिंगचं वगैरे तर ते मी संध्याकाळचंच करून घेते। तसं तर मला असं वाटतं की दिवसभर माझ्या मुलाला मी खूपच कमी वेळ देते, त्यामुळे मग आता मी ठरवलं की संध्याकाळची जो काही वेळ असेल ती छोटी मोठी कामं करत रामकडेच फक्त लक्ष द्यायचं आणि त्याला जास्तीत जास्त वेळ द्यायचा, जेणेकरून की त्याला झोपेच्या वेळेस एकदम शांत वाटेल। दिवसभर खूप सारी किरकिर करतो, कारण की त्याला मग काय होतं, दिवसभर त्याला वेळ नाही दिला की मुलंसुद्धा चिडचिड करतात, पण थोड्या वेळ आपलं काम करता करता त्यांना सुद्धा लक्ष दिलं की त्यांना सुद्धा छान वाटतं। असं माझं काहीसं थोडक्यात संध्याकाळचं रुटीन मी तुम्हाला दाखवलं होतं। बाकी बेकिंगमध्ये आज मी बनवला होता पायनॅपल फ्लेवरचा केक रामसाठी, कारण की राम खूपच केक लवर आहे। दिवसाला जर त्याला हाफ केजीचा केक बनवला तर 2-3 दिवसामध्ये तो एकदमच फिनिश करतो आणि माझा हेतू असतो की 2 दिवसामध्ये तो फिनिश होऊन जावा, कारण की मग मैद्याचे पदार्थ असतात आणि आपण फ्रीजमध्ये ठेवतो, त्यामुळे मुलांना देणं सुद्धा धोक्याचं आहे। तसं तर आपल्यासाठी आहेच, पण लहान मुलांचं काय होतं, बॉडी तेवढी सपोर्टिव्ह नसते, त्यामुळे मग मी त्याला 2 दिवसामध्ये जेवढं मला पॉसिबल होईल तेवढं थोडं थोडं प्लेटमध्ये देत असते, जास्तीचं नाही, कारण की मग त्याचं सुद्धा पोट दुखतं, त्याला बाहेरचे पदार्थ एवढे जास्त जमत नाही, जे काही असतील ते घरातलं जास्त खातो। गावाला गेल्यामुळे थोडीफार त्याला बाहेरची खायची सवय लागली होती, जसं ज्यूस, फ्रुटी वगैरे ह्या सर्व गोष्टी ज्या येतात उन्हाळ्यामध्ये त्या थोड्याफार खातो आणि त्यामुळे मग मी सुद्धा देते, जास्तच नाही करीत बसत नाही, नाहीतर मग तो चिडचिड करतो। तर त्या दिवशी संध्याकाळी मी तेवढं शूट केलं, नंतर मग राम झोपला होता आणि मग काय शूट करावं, कारण की तो झोपल्यानंतर मग लाईट बंदच असते, त्यामुळे मग मी शूट वगैरे काही केलं नाही। त्यानंतर नेक्स्ट डेच्या ह्या क्लिप आहेत, माझं ब्लाऊजचं काम चालू होतं, त्यासोबत मी ते रामचं सुद्धा थोडंसं मनोरंजन करत होते। त्याच्यासोबत थोडासा जरी वेळ घातला ना खूपच खुश होतो आणि खेळायला सुद्धा त्याला उत्साह येतो। माझ्या बहिणीने ना मला एक आयडिया दिली होती की त्याला त्याच्यासाठी ना असे बलून थोडेसे ब्लूम कर, जेणेकरून की तो खेळेल त्याच्यासोबत, आणि खरंच तसं झालं। 1-1.5 तास राम इतका जास्त खेळला आणि मी सुद्धा त्याच्यासोबत खूपच एन्जॉय केला। मी तर माझं ब्लाऊजचं काम करत होते, गुरुवार असल्यामुळे काय होत होतं, लाईटच नव्हती दिवसभर, फक्त अर्ध्या तासासाठी लाईट आली, म्हणजे 3:30-4च्या दरम्यान, त्यावेळेस थोडासा ब्लाऊज स्टिच झाला। नंतर मग दिवसभर मी फक्त हुक बसवायचं, हातशिलाई करायचंच काम केलं आणि त्यानंतर मग घरातलं बारीक सारीक काम, ह्या सर्व गोष्टी तर असतातच। ज्यावेळेस 3:30ला लाईट आली त्यावेळेस मग मी स्टिचिंगच्या कामाला बसले होते, पण फक्त अर्धा तासच लाईट राहिली। बाकी पुण्यामध्ये ना सगळीकडे हाच त्रास असेल मला वाटते, गुरुवारी तर नेहमीच लाईट जाते, पण ह्यावेळेस तर थोडंसं काहीतरी वेगळंच झालं, दिवसभरच लाईट नव्हती। इतर वेळी तर थोडा वेळ जाते आणि नंतर लगेचच येते, पण आज लाईट नसल्यामुळे ना काम काहीच झालं नव्हतं। टेलरिंगचं काम हे असं आहे की ते मशीनवरती बसून करायचं म्हटलं की पायावरती नको वाटतं, मोटर इलेक्ट्रिक असली की थोडंसं पटपट कामसुद्धा होतं। तसं तर आता नवीन मशीन घेण्याचा माझा प्लॅन चालला आहे, पाहूयात ज्या काही इंडस्ट्रियल मशीन येतात ना त्यातीलच एक मी मॉडेल घेणार आहे। तसं तर चौकशी करून पाहून ठेवले, पण घेऊ की नको असं माझं थोडंसं मन म्हणजे दुविधेत आहे मी, की घेऊयात की काय करूयात, कारण की असं सुद्धा एका मनाने वाटते की ती मशीन घ्यायचं, त्यानंतर मग तेवढं कामसुद्धा झालं पाहिजे, कारण की मग नंतर क्लास स्टार्ट झालं, त्यानंतर मग ब्लाऊजचं शिवणकाम आहे, घरातील काम आहे, रामचं मग स्कूलसुद्धा स्टार्ट होईल काही दिवसांनी, म्हणजे त्याला थोडासा जास्त वेळ जाईल। पण दिवाळीनंतर माझा विचार चालला आहे की त्याला प्ले ग्रुपला टाकूयात, म्हणजे थोडासा ॲक्टिव्ह होईल आणि मुलांमध्ये गेल्यानंतर त्याची बोलण्याची सवय वगैरे म्हणा किंवा इतर ज्या काही हँडवॉश वगैरे या सर्व गोष्टी आहेत त्यासुद्धा डेव्हलप होतील। त्यामुळे मग विचार करते की त्याला स्कूलमध्ये टाकल्यानंतर मग त्याचं थोडंफार त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल, नाहीतर फक्त स्कूलमध्ये तो जाऊन येईल
जर आपलं पॅरेंट म्हणून त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष राहिलं नाही ना मुलांकडे, मग त्यांच्या शिक्षणाला काहीच अर्थ नाही. स्कूलमधले टीचर तर करून घेतात, पण त्याबरोबर आपलीसुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण सर्व गोष्टी व्यवस्थित करून घ्यायच्या. नाहीतर मग आपण आपल्या कामामध्ये म्हणा किंवा बिझनेसमध्ये आणि पैशामागे इतके गुंततो की मुलांकडे आपलं दुर्लक्ष होतं. हा माझा स्वतःचा अनुभव काही दिवसांपूर्वी मला आला होता, कारण की रामकडे माझं खूप दुर्लक्ष व्हायचं. तसं तर जेवणाकडे नाही, पण त्याला वेळ देणे म्हणा किंवा त्याच्यासोबत खेळणं, ह्या सर्व गोष्टी कुठेतरी थांबल्या होत्या. पण आता विचार करते की रामला स्कूलमध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित लक्ष द्यायचं. आणि आता जी काही मशीन आहे त्यावरती माझं काम तर होतं आहे ठीकठाक, पण आता असं वाटतंय की चला आता एवढं पुढं तर आपण आलो आहेच, मग थोड्या गोष्टींवरून कशाला घालवायचं, म्हणून विचार करते की मशीन घेऊयात. आता घेतली तर कोणतं मॉडेल वगैरे ह्या सर्व गोष्टी मी शेअर करेलच, किंमत वगैरे सर्व सांगेल. जॅक आणि उषा या 2 ब्रँडच्या मी मशीन पाहिलेल्या आहेत. नेमकी आता कोणती घ्यावी यामध्ये कन्फ्युजन आहे. खूप साऱ्या इंस्टाग्रामवरती ताईंचे मी व्हिडिओ पाहिले की नेमकं कोणतं मॉडेल चांगलं आहे, आणि यूट्यूबलासुद्धा व्हिडिओ पाहिले. पण आपण जोपर्यंत कोणती गोष्ट वापरून पाहत नाही ना, तोपर्यंत आपल्याला त्यामधलं काही व्यवस्थित कळत नाही. तर पाहूयात आता, जे काही शॉपकीपर असतील त्यांचीच मदत मला त्यामध्ये घ्यावी लागेल. तेच आपल्याला व्यवस्थित गाईड करू शकतील, आणि जे कोणी वापरत असतील त्यांनासुद्धा त्यामध्ये बऱ्यापैकी माहिती असतं. गुरुवार होता, लाईट तर नव्हती, पण पावसाचं वातावरण इतकं जास्त झालं होतं की सांगताच येत नाही. म्हणून मी चहा घेऊन बाजूला बसले होते. तर म्हटलं चला थोडंफार झाडांकडे सुद्धा पाहूयात. घरून येताना हे गुलाबाचं झाड आणलं होतं, पण पूर्णतः जळून गेलं, कारण की 2 दिवस तसंच बाहेर राहिलं आणि लावायचं काही माझ्या लक्षात राहिलं नाही. मनी प्लांट मी आतमध्ये पाण्यामध्ये ठेवलं होतं, पण आता तिथे काढून इथं मातीमध्ये लावले, कारण की पाण्यामध्ये ना खूपच खराब होत होतं आणि पाणी सारखं चेंज करावं लागत होतं. त्यामुळे बाकी तुळस वगैरे तर ह्या सर्व गोष्टी मनाने चुकल्यात. ज्या काही मंजोळा आहेत ना त्या बाकीच्या कुंडींमध्ये पडतात, आणि सर्व 4 कुंडींमध्ये तुळस उगते. पण छान आहे, आणि मी बाजूला काढत नाही. बाकी मोगरा वगैरे छान आहे. 5-6 झाडं तरी आता मी केलेत. आता ठरवते की थोडीशी जास्त झाडं लावूयात, कारण की आता मला त्यामध्ये ना खूपच छान वाटते. ब्लाऊज शिवता बाहेर बाल्कनीमध्ये पाहिला, पाऊस आल्यानंतर थोडंफार इथे बाहेर बसला आणि झाडं पाहिलं की छानच वाटतंय. बाकी मग पाहूयात की काय होतं. मग पाऊस वगैरे आला की त्यामध्ये मच्छर बसतात पानांवरती वगैरे, त्यामुळे मग मी थोडंसं अवॉइड करते. तर असा होता संपूर्ण गुरुवारचा दिवस, आणि त्यानंतर मग शूट केलंच नाही, कारण की लाईटचा सुद्धा प्रॉब्लेम होता. तर चला तुमच्याबरोबर एक गोष्ट शेअर करते. तर कालचा आपला जो काही गुरुवारचा व्लॉग आहे ना, तोच मी कंटिन्यू करते. आज आहे शुक्रवार, आणि शिवणकाम करून मी जस्ट बसले होते. एक अनुभव शेअर करायचे म्हणून ऑन कॅमेरा बोलत होते. खूप सारे माझ्या मैत्रिणी असतील टेलरिंग काम करत असतील, तर त्यांना सुद्धा हा अनुभव येतो, मला नक्की सांगा. तर शिवणकाम व्यवसाय करून आता मला 10 वर्ष झाली. म्हणजे मी काय असं कंटिन्यू केलेलं नाही, मध्ये एज्युकेशन त्यानंतर शिवणकाम असं केलं होतं, पण आता कंटिन्यू करते 1 वर्ष झाले. कारण की मुलगा लहान आहे माझा, त्याच्यामुळे. आता तुम्ही जर माझे डेली ब्लॉग पाहत असेल तर तुम्हाला आता माहिती असेल. आता शिवणकाम करून बसले होते, आणि असं समोरासमोर बसून व्हिडिओ शूट करा म्हटलं की घरातून जर शिवणकाम करत असेल तर तुम्ही कसे कस्टमर कमवू शकता. एक 4-5 पॉईंट राहिले होते, तर तो कवर करण्यासाठी मी व्हिडिओ बनवत होते. आणि कस्टमर आला अचानक, कारण की त्यांनी असं ओळखीने आले असतील बहुतेक, तरी मला असं वाटतंय. आल्यानंतर ना मी थोडीशी अशी म्हणजे मला वेगळं वाटलं, कारण की मी त्यांना कधी पाहिलेलं नव्हतं. आल्यानंतर ना त्या अशा म्हणजे रुबाबामध्ये आल्या होत्या की जणू काही माझ्याकडे ना असं खूप सारं, म्हणजे नाही का, घरी थोडंसं व्यवस्थित चांगलं वगैरे असलं की एक त्यांचा ॲटिट्यूड म्हणा किंवा बोलण्याची ती एक तकबक म्हणूयात की माझ्याकडे खूप आहे तरी पण मी तुमच्या घरामध्ये आले, असं तसं त्यांचं एक इगो मला असं वाटत होतं. आल्यानंतर मग काय झालं की थोड्या वेळ बसल्या, मी पाणी वगैरे विचारलं पण नको म्हटल्या. त्यांचा मुलगा होता लहान त्यांच्यासोबत. तर त्या म्हटल्या की मला हे या लेडीजने तुमच्याबद्दल सांगितलं की तुम्ही 200 रुपयांमध्ये कोणताही ब्लाऊज शिवून देता. तर त्यांचं म्हणजे त्याच्यामध्ये काही दोष नाही, कारण की ज्यावेळेस मी इथे आले होते ना त्यावेळेस मी प्रिन्सेस, कटोरी किंवा बाकीचे जे काही कट आहेत ना ते सर्वच 200 रुपयांमध्ये शिवून देत होते. तर त्यानंतर मला म्हटलं की तुम्ही सर्वच कट 200 रुपयामध्ये शिवून देता. तर मी त्यांना म्हटलं मला इथे येऊन ना आता 1 वर्ष झालं, आणि 1 वर्षामध्ये मी खूप सारे कस्टमर केले. माझं काम पण चांगले आहे आता, आणि फिनिशिंग फिटिंग वगैरे काही प्रॉब्लेम येत नाही. फिटिंगमध्ये थोडंफार होईल, वर खाली लूज होईल किंवा टाईट होईल, या व्यतिरिक्त काय होणार नाही. पर ब्लाऊज बिघडला यापर्यंत काय जाणार नाही. खूप सारे असे कस्टमर आहेत, थोडंसं लूज वगैरे झालं तरी त्यांच्या तोंडातून पहिला शब्द होतो की ब्लाऊज बिघडला. भलेही त्या ब्लाऊजमधलं त्यांना काही कळत नसेल. तो सुद्धा एक किस्सा तुम्हाला सांगते, पण आधी हा आपण पूर्ण करूयात. तर त्या मला काय म्हटलं की तुम्ही 200 रुपयांमध्ये मला द्या. मी पहिल्यांदाच आली. तर मी त्यांना काय म्हटलं, ते नाही म्हणजे मी त्यांना म्हटलं की तुम्ही जर कुठे जॉब केला तर तुम्हाला वर्षभरामध्ये किती सॅलरी वाढते का नाही. तसं मग माझं जे काम आहे ते मेहनतीचं पण आहे, आणि आता मला वर्ष झाले इथे येऊन. मी खूप साऱ्या बायकांचे स्टिच केले, तुमच्या मैत्रिणीचे केले, त्यांना विचारा. तर ते सुद्धा मला 200 रुपये देतात का, देत असतील म्हटलं. ते फोर्टेक्स ब्लाऊज शिवतात, आणि फोर्टेक्स ब्लाऊजचे मी अजून पण 200 घेते. गुढीपाड्यापासून 230 केलेत. पण जे कोणते माझे रेग्युलर कस्टमर असतील आणि नेहमी त्यांचे ब्लाऊज असतील तर त्यांचे कधी 230 घेते, कधी 200 घेते. आता त्यानुसार जसं मला अस्तर वगैरे लागेल किंवा डिझाईन वगैरे त्यानुसार घेते.
तर त्या म्हटलं मला नाही प्रिन्सेस शिवायचे, मग तुम्ही 200मध्येच करून द्या आणि काही नाही एवढं घरातून काम करताय, काय मेहनत आहे तुम्हाला दिवसभर, तर मग तुमचं यूट्यूबचं काम तर चालूच असतात, यूट्यूबचे व्हिडिओसुद्धा पाहतात मला वाटतंय त्यांनी तो व्हिडिओ पाहिलेला असणार आहे. तर मी त्यांना म्हटलं नाही होणार, जिथे तुम्हाला 200मध्ये शिवून देतात ना अख्ख्या जिथे आपण राहतो तिथे, तर तुम्ही त्यांच्याकडून घ्या. हे एक वाक्य ना मला आता खूप जास्त फायद्याचं पडते. मी त्यांना सांगते की जिथे तुम्हाला 200मध्ये 250मध्ये शिवून देतात ना तिथं तुम्ही घ्या. कधी ना कधी ना आपण असं गरज असल्यासारखं अजिबात दाखवायचं नाही, कोणताही बिझनेस असो. माझं एक पर्सनली मत आहे. आता कॅमेरा खाली ठेवते कारण की हाताला खूप जास्त कळ लागली. तर मी तुम्हाला हेच सांगत होते, तुम्ही कोणताही बिझनेस करा पण त्यामध्ये फार सेल्फ रिस्पेक्ट गमावून काम करू नका की एवढ्याला करून देईन तेवढ्याला करून देईन. मग काय होतं आपलं जे काही म्हणजे आपलं एक वर्चस्व असतं प्रत्येक बिझनेसमध्ये, आपण काहीतरी करतोय हे खूप चांगलं आहे. मी म्हणेल खूप जण याला कमी समजतात, शिवणकाम करतात अमुक धमुक असं तसं, पण यातून किती पैसा आहे ना जो करतो त्यालाच माहीत असतो. कारण की हे सर्व वर्षभरामध्ये करून मी जे काही अचीव केले ना, खूप साऱ्या गोष्टी असतात मी ज्या काही घेते किंवा माझ्या मुलासाठी घेते, माझ्यासाठी घेते, खूप सारं असं सोशली दाखवत नाही कारण की नजर इज रिअल मला असं वाटतं. कधी कधी नजर लागते या गोष्टींना, त्यामुळे मग मी सर्वच गोष्टी असं काही दाखवत नाही. खूप लिमिटेड गोष्टी असतात ज्या की मी सोशल मीडियावरती म्हणा किंवा माझ्या व्हॉट्सॲप स्टेटसद्वारे वगैरे दाखवते. तर असा सीन असतो. त्यांना मी म्हटलं की जिथे तुम्हाला 200मध्ये शिवून देतात ना तिथून घ्या. तर त्यांचं असं म्हणणं होतं की नाही नाही फर्स्ट टाईम आले तर द्या 200मध्ये करून. तर जॉबला गेल्यावरती असंच करतात का, फर्स्ट टाईम आले मी तर पहिल्या वेळेस तुम्ही मला कमी सॅलरी द्या आणि नंतर मग नेक्स्ट टाईम तुम्ही मला जास्त द्या, असं होतं का? नाही ना. ही बायकांची ना मेंटॅलिटीच मला कळत नाही अजिबात. खूप साऱ्या बायका ज्या कुणी घरातून शिलाई काम करतात ना त्या बहुधा तरी असं करीत असतील, म्हणजे बाहेर सांगायचं की मी 250 घेते 300 घेते, पण आतल्या आता आपण म्हणतो ना की चला 200 द्या 200मध्ये देते शिवून, असं करत असतील मे बी. त्यामुळे त्यांना ती एक सवय लागली होती. त्यांनी मला एक एक्झाम्पलसुद्धा दिलं जिथे की त्या आधी शिवत होत्या. मी म्हटलं तुम्हाला जर तिथे चांगलं भेटत होतं मग तुम्ही इकडे कशाला आल्या, तिथे पण तुम्हाला 200मध्ये भेटत होतं, तिथं पण 200मध्ये भेटत होतं. पण काय होतं माहिती का, ज्यावेळेस आपण सोशली ॲक्टिव्ह असतो ना मग त्यावेळेस त्यांना ते खूप जास्त फॅसिनेटिंग वाटतं की काहीतरी वेगळं होतं इथं, किंवा आपला ब्लाऊजसुद्धा व्हिडिओमध्ये दाखवला जाईल असं तसं. खूप साऱ्या गोष्टी असतात त्या, तसं मे बी त्यांना वाटत असेल. मग त्यांच्याकडे एवढे पैसे आहेत सर्व आहे, पण त्यांच्याकडे जी काही विचार करण्याची कॅपॅसिटी म्हणा किंवा जो काही त्यांचा ब्रेन आहे ना तो थोडासा म्हणजे मला वाटते खूप निगेटिव्ह दिशेने त्यांचं ते काय वागणूक होती ना ती होती. मे बी त्यांना पैशाचंच असेल. त्यांनी हा व्हिडिओ पाहिला तरीसुद्धा मला काहीच वाटणार नाही कारण की मला माहिती त्यांनी त्या पाहतात, त्या मला म्हटल्या तसं, त्यामुळे तर पाहिला तरी मला सुद्धा काही नाही. जे काही मला वाटलं ना तेच मी सांगते तुम्हाला. तर असं असतं जे कोणी घरातून काम करत असेल ना, खरंच तुम्ही फार इतकं म्हणजे 200मध्ये देते 150मध्ये देते. त्या म्हटल्या साध्या ब्लाऊजची शिलाई तर त्या 70 रुपये घेतात, मी कधी शिवलं नाही पण त्या 70 रुपयामध्ये शिवून देतात. अरे तुम्ही दुसऱ्यांची उदाहरणं का देता येऊन? जर तुम्हाला तुमचं काम करायचं ना तर तुम्ही तुमच्याबद्दलच बोलत जा. इतरांचं म्हणजे मला बायकांचं हेच कळत नाही. स्वतःचं सोडायचं आणि लोकांचं हिचं एवढं तिचं तेवढं हेच खूप जास्त चालतं आणि मला खूप जास्त इरिटेट होतं. मी ना बायकांमध्ये न बसण्याचा एक प्रॉब्लेम सांगते. मला ना म्हणजे एज वाईज आपण म्हणतो विचारांमध्ये खूप जास्त फरक असतो आणि खरंच खूप असतो. जेव्हा तुम्ही एखाद्यासोबत बोलता ना त्यावेळेस त्याचे आणि तुमचे विचार मॅच होत नाही. कधी कधी मला फक्त हां ठीक आहे बरोबर आहे तुमचंच खरं तुमचंच असं तुमचंच तसं मला असं बोलावं लागतं आणि माझी इच्छाच नसते की यांना हो हो करायचं हा म्हणायचं, पण ती एक म्हणावं लागतं म्हणजे काहीतरी रिलेशन टिकवायचे म्हणून. ते बरंच काही गोष्टी आपल्यावरती लादत असतात की नाही असं नाही तसं. मग माझ्या विचारासारखं जर मला कोणी भेटलं ना की जे पण शिवणकाम करते किंवा माझ्यासारखं बोलते किंवा त्याला पण असं पॉझिटिव्ह पाहिजे, त्यांच्यासोबत माझं खूप जास्त जमतं. आता माझी मावशीची मुलगी आहे, डेली आम्ही दिवसा एकदा तरी कॉलवर बोलतो. ती पुस्तक शिवणकाम करते, यूट्यूब चॅनल चालवते, पण एक विचारांची देवाणघेवाण म्हणतो किंवा आपल्या कामाबद्दल कोणतरी बोलते आणि त्यामध्ये आपल्याला जास्त रस येतोय, तर अशांसोबत मी चांगलं रिलेशन ठेवते आणि मला बोलायचं कंटाळा येते. मग कोणतरी एखादा फ्लो सोडून दुसरीकडेच चालले तर मग जास्त माझं मेळ खातच नाही त्या गोष्टींमध्ये. तर असा हा एक अनुभव होता माझा. तर चला आता मी जे काय ब्लाऊज शिवले त्यांना प्रेस करून घेते. काही अनुभव ना मला असं वाटतं की कोणी सांगायला नाही, मग चला कुठे सांगावं. तर चला एक व्हर्च्युअली का म्हणा आपण आपलं एक यूट्यूबचं रिलेशन आहे, तर मला असं वाटतं की चला काही गोष्टी इथे शेअर केल्या ना तरीसुद्धा मन खूप जास्त हलकं होतं. तुम्हाला दाखवते की नेमकं कालपासून मी किती ब्लाऊज स्टिच केलेत. आता एक कट करणार कारण की अर्जंट आहे, त्यांना 2 दिवसात पाहिजे, तर तो सुद्धा शिवते आणि बाकी एक व्हिडिओ शूट केला कारण की राम झोपला आहे. 2 शॉर्ट व्हिडिओ शूट करून घेतले इन्स्टा रीलसाठी कारण की ते सुद्धा माझे 2 अनुभव होते. त्यातील हा एक अनुभव आणि अजून एक शेअर केला आहे. या व्यतिरिक्त मग त्या ब्लाऊजला मी आधी प्रेस करून घेते कारण की राम उठला ना मग प्रेस मागतो माझ्या हातातली, त्यामुळे आता त्या ब्लाऊजला प्रेस करून घेते. हा व्हिडिओ किती मोठा होते माहीत नाही आणि कंटिन्यू करते की नाही ते सुद्धा माहीत नाही कारण की नंतर मग स्टिचिंगचंच काम होणार आहे. वेगळं काय दाखवायला असेल तर ठीक, खूप साऱ्या बायकांना हे सुद्धा पाहायला आवडतं स्टिचिंग वगैरे, त्यामुळे मी दाखवत असते. तर ब्लाऊज दाखवते सुरुवातीला तुम्हाला कोणते स्टिच केले.
तर हे ब्लाऊज आहे स्टिच झाले 2 मेजरमेंटचे आणि बाकीचे हे हुक वगैरे बसून झाले कारण की लाईट नव्हती त्यामुळे मग यांना हुक वगैरे काल बसून झालेत. ह्या त्या घ्यायला येतील आणि आता एका कस्टमरची म्हणजे मैत्रीणच आहे त्यांचासुद्धा कॉल आला की त्यांना ब्लाऊज शिवायचे पण 4 वाजता येते म्हटल्यात. तर पाहूयात आता हे झाले. बाकी मग व्हिडिओ शूटसाठी मशीन अशी फिरवून घेते कारण की बसून व्हिडिओ शूट करायला खूप सोपं जातं.